जय महाराष्ट्र. मी सुषमा. राज्यामध्ये जे मुजोर रिक्षा चालक आहेत त्यांच्या विरोधात मोहीम छेडली आहे जय महाराष्ट्रनं. या आठवड्यामध्ये काल मुंबईमधले मुजोर रिक्षा चालक कसे वागतात, त्यांचा मनमानी कारभार कसा असतो हे आपण पाहिलं. मात्र आज आमच्या प्रतिनिधीनं थेट नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही भागामध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि वास्तव सगळ्यांसमोर आणण्यासाठी ते थेट चित्रीकरण कैद करण्यात आलेलं आहे जय महाराष्ट्रच्या कॅमेऱ्यामध्ये. आमची प्रतिनिधी पूजा नवाथे नवी मुंबईमध्ये गेली, त्यानंतर तिथे तिला काय अनुभव आला, हा अनुभव खरं तर प्रत्येक प्रवाशाला दररोज येतो. पुन्हा एकदा पाहणार आहोत की रिक्षा चालकांची मनमानी कशी चालते ते. एक क्यों मीटर से नहीं जाओगे? नहीं, एक मिनट. सेंट्रल बैंक कितना होगा? शेअरिंगने जाते 10 रुपये. आणि तुम्ही किती घेणार? 30 रुपये डायरेक्ट. डायरेक्ट मीटर प्रमाणे किती होणार? मीटर प्रमाणे नाही जाणार का? मीटरवर नाही का? मीटरनी 23 रुपये. आणि तुम्ही 30 रुपये घेणार. तुम्ही 30 रुपये घेणार. आणि का 30 रुपये का घेणार? मीटर प्रमाणे का नाही जाणार तुम्ही? त्या गाड्या तिकडे लाईन नाही, पण तुम्ही तुमच्याकडे पण मीटर आहे ना. मीटरची सक्ती असताना तुम्ही कसं काय 30 रुपये सांगू शकता? आम्ही शेअरिंगनी धंदा करतो. शेअरिंगने 10 रुपये घेणार ना, मग तुम्ही 30 रुपये मला एकटीला कसं सांगू शकता? तुम्ही सांगितलं ना आम्हाला तुम्ही डायरेक्ट जायचंय म्हटलं, मी किती देणार सांगितलं नाही. आम्ही डायरेक्टच जाणार. का असं का? रूल प्रमाणे कंप्लीट करायचं असेल तर कंप्लीट करू शकतो. कोणाकडे करायची कंप्लेंट तुम्ही? हा, तो अभी तो 17 रुपए हुआ. वो लोग तो ऐसे 30 रुपए वगैरह मांग रहे थे. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही रिक्षा चालकांची दादागिरी. वाटेल ते तुम्हाला जर कंप्लेंट करायची तर तुम्ही करू शकता, मात्र आम्ही त्याला जुमानणार नाही, असाच काही आविर्भाव या रिक्षा चालकाचा होता. दररोज प्रवाशांना याच अनुभवाला सामोरं जावं लागतंय. काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी पूजाने बातचीत केली. ऐकूयात त्यांचे काय अनुभव आहेत ते. मीटर से लोग जाते ना, रिक्शा वाले कितने भी कीमत मांगते रहते, और मीटर भी उन लोग का 2-2 रुपया भागते रहता है. आगे 2-2 रुपया भागते रहता है. हर एक सेकंड पे 2-2 रुपया भागते रहता है मीटर. फिर कितना भी पैसे मांगते रहते, मुंह बोली कीमत मांगते रहते. मला सेक्टर 27ला जायचं असतं, पण कधी कधी येतच नाही. ती तिथे उभे असतात पण येत नाहीत. आणि आमचा मीटरप्रमाणे होतं 30 रुपये, पण 33 रुपये 34 रुपये असे घेतात. मीटरप्रमाणे पैसे घेत नाही. जर 29 झालं असेल तर 30 घेतात, आणि 31, 33 झालं असेल तरी पण 1-2 रुपये जास्तच घेतात. आणि पोलला अन्नपूर्णापर्यंत सोडा तर आम्हाला नेत नाही. कधी कधी असेच निघून आम्हाला खूप टाईम होतो जायला, ऑफिसमध्ये लेट मार्क लागतो.